हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अनुराग सागवेकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर थंबनेलवरनं तुम्ही ओळखलंच असेल, आम्ही निघालो आहे आत्ता गावी चिपळूणला. चिपळूणवरनं मी जाणार आहे खेडला, खेडच्या तळघरला. खेडमध्ये तळघर हे गाव आहे माझं तिथं, आणि आत्ता मी चाललो आहे आजोळी चिपळूणला. बघूया काय काय मजा येणार आहे. अरे तू गावाला निघालायस का मॅच खेळायला? कुठं निघालायस? कुठं निघालायस? दोघांना? चल रे बाबूराव चल. आणि हा रेफरी आहे का, अंपायर आहे का? तर आत्ताच गाडी पुसून घेतली आहे जरा छानपैकी. जरा काचेवरती पण हे मारणार आहे, कापड मारणार आहे. हो वळला वळला, हो वळतोय वळतोय, टन वळतोय. मित्रांनो आता निघालेलो आहे नरेतून. अरुधाम नरेतून निघतोय आत्ता, आणि आता पेट्रोल भरणार आहे आणि त्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत. इकडं बघ, अरुला थोडंसं लवकर उठवलं होतं त्यामुळे तो जरा चिडचिड करतोय थोडीशी. बाबू येतो आपल्या मामासोबत, त्या दोघांनी सीट बेल्ट लावू दे. काही होत नाही, इथे पण विंडोज खिडकी आहे, इथं बस तू. बाप दादू तू ये मागे इकडे. बाय मनाली. मनालीला आत्ताच आपण सोडतोय कारण तिला जायचं आहे कामाला. ती इथून नवलेपासून, आता नवले ब्रिजपासून ती आत्ता जाणार आहे कामाला. मनालीला सोडले आत्ता, आणि आता पुन्हा यू टर्न घेतला नवलेच्या ब्रिज खालनं. हात कुणाचा बाहेर आहे रे? आणि आता पुन्हा भूमकर जो पूल आहे तिथं भारत गॅसचा जो पेट्रोल पंप आहे तिथं पेट्रोल पण चांगलं मिळतं. तिथंच पेट्रोल टाकूयात आणि पुढच्या दिशेला निघूयात. तर मित्रांनो, नरेपासून निघाल्यानंतर आपल्याला एक 15 मिनिटातच इथे लगेचच खेड शिवापूरचा टोल नाका लागतो, आणि तिथं 125 रुपये टोल हा आपला कापल्या जाणार आहे. आणि लगेच आपली म्हणजे सुटका लगेच होते, आणि आपण लाईनला थोडंसं लागलं की पटपट पटपट गाड्या पुढे सरकतात आणि आपण पुढे निघून जातो. बहुतेक लोकांची गर्दी कालच गेलेली आहे, त्यामुळे टोलनाक्यावर एवढी काही गर्दी दिसत नाही आहे. आणि आत्ता या वेळेला सकाळ असल्यामुळे अजून तरी गर्दी इतकी वाढलेली नाही आहे. आणि काल एक मे होता, त्यामुळं 1 मे आणि शनिवार रविवार अशा लागून सुट्ट्या आल्या, म्हणून आपली लाईन काय थोडीशीच आहे, लवकर सुटका होईल असं वाटतंय.
तर मित्रांनो, आता हा भोरफाटा आलेला आहे आणि नेहमीप्रमाणे आपण या भोरफाट्यावरून आता वळलेलो आहोत आणि समोर एक छोटंसं दुकान आहे. तिथं नेहमी मी थांबत असतो आणि आत्ताही मी तिथे एक थोडासा पॉज घेणार आहे. मित्रांनो, मी मध्ये तुम्हाला रस्त्याचे पण अपडेट्स देणार आहे. तर आता मी भोरफाट्यावरनं आत तर शिरलोय आणि समोर जो बंधारा दिसतोय तुम्हाला, एक भाटघर धरणाचा बघा छोटासा बंधारा समोर दिसतोय. तर इथपर्यंत तरी रोड एकदम चकाचक आणि एकदम सिमेंटिंगचा रोड आहे छानपैकी, आणि निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही आत्ता या सुंदर रोडनी पुढे निघालेलो आहोत. तुम्हाला मी मध्ये रोडचाही अपडेट देणार आहे. आणि मला नाही वाटत की भोर स्टँडपर्यंत हा रस्ता कुठे खराब असावा. भोर स्टँडच्या नंतर कुठे काम चालू आहे अजून, हे काम लवकरच झालेलं आहे, त्यामुळे हा रस्ता आत्ता चकाचक दिसतोय. पण भोर स्टँडच्या नंतर कदाचित मला असं वाटतं की हा रोड खराब असू शकतो. आत्ताच भोर स्टँड आलेलं आहे आणि या कमानीच्या पलीकडे गेल्यानंतर भोर स्टँड दिसतं आपल्याला. तर मित्रांनो, आपण समोरून जर गेलो तर आपल्याला मार्केटमधनं तो रोड आहे, पण आता थोडं मार्केट भरलेलं असेल आणि गर्दी असेल आणि 4 व्हीलर तिकडनं टाकणं जरा अवघड वाटतं. म्हणून आपण हा बायपास करून जो रोड जातो तिथून आपण गाडीने जाऊया. आता हा सरळ पुढे जर गेल्यानंतर या रोडनी आपण पुढं जर गेलो तर एक चौक लागतो. चौकातनं जर डाव्या बाजूला वळलो तर तो रस्ता वाईकडे जातो आणि उजव्या बाजूला वळलो तर तो महाडकडे जातो. आणि अजून तरी रस्ता खूप सुंदर आहे. पुढे काय होतंय बघूया. स्टे ट्यून बरं का. आपण हा पहा, हाच तो चौक. इकडं डाव्या बाजूला गेलो की वाईकडे जातो आणि पुन्हा आपण हायवेला वगैरे बाहेर पडतो. आणि इथं आत्ता मी वळतोय उजवीकडं, तर उजवीकडे हा रोड महाडकडे जातो. इकडं जरा बघायचं आहे सकाळी मेडिकल कुठलं ओपन आहे का, कारण दादूला जरा उलटीसारखं होतं गाडीतून, म्हणून आपण मेडिकलमधनं त्याला प्रवासाची गोळी देणार आहोत. बघूयात कुठलं मेडिकल चालू आहे का. आता समोरच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसेल आणि त्या पुतळ्यापासून पुन्हा तो एक चौक येतो आणि त्या पुतळ्यापासून जर आपण डावीकडे वळलो तर आपण मांढरदेवीकडे जातो. उजवीकडे वळलो तर ते भोरचं जे मगाचं बाजार जे बोललो होतो मी ते, आणि सरळ गेल्यानंतर आपण महाडकडे जातो. आता थोड्याच वेळात महाराजांचा तो पुतळा येईल. तोपर्यंत आपण बघूया कुठं मेडिकल वगैरे भेटतंय का. मित्रांनो, आत्ता बघा, म्हणजे भोर स्टँड आपण टाकल्यानंतर जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे आलो तेव्हा हे मधून रस्त्याचं काम चालू आहे असं आपल्याला दिसतंय. आणि त्यांनी थोडं काम चालू केलेलं आहे. मध्ये सिमेंटिंग सुरू केलेलं आहे. पण काय आहे, एक लेन फक्त सिमेंटची केलेली आहे, पण दोन्ही बाजूंनी खड्डे आहेत. दोन्ही बाजूंनी ती म्हणजे सिमेंटचा रस्ता फक्त वरती आलेला आहे आणि दोन्ही बाजूंनी समोरून जर गाडी आली तर व्यवस्थित काढावी लागते गाडी. आत्ता थोडा म्हणजे आपला त्रास सहन करावा लागणार आहे असं वाटतंय. पण अजून तरी इतकं काय म्हणजे पेशन्स लेवल खूपच खालावलेली आहे असं नाही आहे. अजूनही आपण पेशन्स ठेवूनच आहोत. आत्ता परत एकदा डांबरी रोड येतोय बघा. म्हणजे मध्ये जिथं मोऱ्या टाकायच्यात तिथं थोडेसे खड्डे आहेत आणि मध्ये डांबरी रोड सोडलेले आहेत. मध्येच हे सोडलेलं आहे म्हणजे सिमेंटचे रोड. हा जो रोड आहे ना मित्रांनो, हा वरती जो गेला आता डाव्या बाजूला तो रायरेश्वराकडे जातो आणि आपण आता सरळ चाललोय ते महाडकडे चाललोय.
मी खरं तर पाटणकडनं जाणारा जो रोड आहे तो निवडला असता, पण मी काही लोकांकडनं जेव्हा अपडेट घेतले तेव्हा पाटणकडचा रोड खूपच खराब आहे आणि इथं तरी मध्ये मध्ये आपल्याला पॅचेस आणि सिमेंटिंग पूर्ण झालेलं तरी दिसतंय, पण तिथं खूपच म्हणजे खूपच उखडलेला रस्ता आपल्याला दिसतो. पण हरकत नाही, अजून तरी माझं काही फ्रस्ट्रेशन खूपच आलेलं आहे आणि असं काही नाही आहे. रोड अजूनही बऱ्यापैकी आहेत आणि आपण चाललेलो आहे आणि भोर म्हटल्यानंतर पाणी सगळीकडे, निसर्ग आणि त्या निसर्गातून आस्वाद घेत घेत आपली गाडी चाललेली आहे. थोडे थोडे खड्डे आहेत, खड्ड्यातून असं थोडंसं त्रास सहन करत करत पण तरी मजा घेत घेत आपण निघालेलो आहोत. तुम्ही जर मित्रांनो ना पावसाळ्यात जर आलात ना तर ह्या रोडनी तुम्ही एकदा येऊन बघा. अतिशय सुंदर असं तुम्हाला वाटेल की आपण स्वर्ग सफर करतोय, स्वर्गातून आपण चाललोय आणि आजूबाजूला हिरवळ सगळीकडे दाटत आहे. मध्ये मध्ये थोडा खराब रोड येतो, पण पावसाळ्यापर्यंत तरी हा रोड चांगला असेल. पाटणकडनं गेलो असतो, पण तिकडनं तर अजिबातच रस्ता खराब असल्यामुळे आपण हा रोड निवडला. म्हटलं चिपळूणला जरी जायचं झालं तरीसुद्धा याच रोडनी जाऊ, कारण आपल्या नजरेतला रोड आहे, आपण नेहमी येतो. मागेसुद्धा मी खेडवरनं जेव्हा आलो होतो पुण्यात तेव्हासुद्धा या रोडनी आलो होतो आणि तेव्हाच ठरवलं की आता परत जेव्हा जाऊ तेव्हा आपण दिवसा जर निघालो तर आपण नक्कीच या रोडनी जाऊ. मला तरी आत्ता तरी असं म्हणायचं आहे की सध्या तरी तुम्ही सकाळचेच निघा. संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही जाणार असाल तर हा रोड चूज करू नका, कारण अजूनही खड्डे वगैरे ह्या गोष्टी आहेतच. बघा आता जिथं मोऱ्या टाकतायत ना मित्रांनो, तिथं जरा रोड खराब ठेवलेला आहे त्यांनी, कारण ह्या मोऱ्या आहेत ना खड्डा खणून तेवढा रस्ता बाजूनी काढतायत तोपर्यंत सबस्टिट्यूट म्हणून, आणि खड्डा करून ह्या मोऱ्या हे समोरचे चौकोन दिसतात ते चौकोन खाली खड्ड्यात टाकून मग त्यातून जे पाणी जाईल आणि वरनं ते रोड करतात. तर असं ते नियोजन आहे, म्हणजे पावसाळ्यात रोड खराब होणार नाही आणि तो लाईफ टाईम टिकेल. चांगली आयडिया आहे. आणि हे बघा आता मध्ये इथं मोऱ्यांचं परत काम चालू आहे, त्यामुळे मधला सिंगल रोड त्यांनी ठेवलेला आहे. आता समोर ट्रक पण येतोय म्हणून, आणि या दोन पुढच्या गाड्या त्यांना आपण पास करून देऊ पहिलं आणि मग पुढे आपण निघू शकतो. मित्रांनो, हे रोडचं काम आता आपल्याला चालू झालेलं जेव्हा रोड दिसतो तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने दिसतो, कारण माती आणि हे माल मसाला वगैरे सगळा असा खाली चेपलेला आहे त्यांनी आणि त्याच्यावरनं गाडी जाते. अजून काही सिमेंटिंग पूर्ण केलेलं नाही आहे त्यांनी, पण बऱ्यापैकी गाडी अशी काही जास्त हाचकी घेत नाही आहे या रोडला, स्मूथली चालली आहे. हे बघा रोलरचं काम अजूनही सुरू आहे इथे. येस, असा रोड आहे हा मध्ये अजून पुढे बघूयात. आता पुढे कदाचित सिमेंटिंग असू शकतं. इथे आपल्याला थोडं थांबायचं आहे आता, कारण मला मेडिकल दिसलंय या गावात आणि दादूसाठी आपण गोळी घेऊयात लगेच. ह्या गावाचं नाव काय मला माहिती नाही आहे, पण वारवंडच्या अलीकडं बहुतेक हा जो बंधारा आहे बघा समोर दिसतोय तुम्हाला, हा आता देवघर धरण जे आहे, म्हणजे पूर्ण जे बॅकवॉटर जे दिसतं आणि तिथून आपण जातो कोकणाकडे, तो हा बंधारा दिसतोय तुम्हाला. आणि हा बंधारा पार झाल्यानंतर आपला एक चांगला हे सुरू होतो. आणि हा अशा पद्धतीने रोड चालू आहे, अजून काही पूर्ण सिमेंटिंग झालेलं नाही आहे.
मित्रांनो, इथं मी खरंच कौतुक करेन, कारण ही जी मोठीच्या मोठी मोरी या ठिकाणी टाकणं खूपच गरजेचं होतं, कारण धरणाचं जे बॅकवॉटर आहे ते या खालून सतत ये जा करत असतं. पावसाळ्यामध्ये हा जास्त प्रॉब्लेम येऊ शकत होता, त्यामुळे रस्ताची उंची वाढवणं ही खूप गरजेची होती आणि सुंदर पद्धतीने ही उंची ते वाढवत आहेत. खरंच प्रशंसनीय आहे हे काम. मित्रांनो, हिरडोशी गावानंतर जवळजवळ 6-7 किलोमीटर पुढे आलो आहे मी आत्ता हिरडोशी प्रथमोपचार केंद्रापासून. तर तिथपासून मी पुढे आल्यापर्यंत मला कुठेही खराब रोड लागलेला नाही आहे अद्यापपर्यंत. हा सिमेंटिंगचाच रोड चालू आहे इथे आणि मध्ये मध्ये रस्त्यांचं काम चालू आहे, पण सध्या तरी एक 7-8 किलोमीटर झाले अजूनही रोडचं काम मला असं आत्ता हा जस्ट समोर आला आहे थोडासा खराब रोड, पण आत्तापर्यंत सिमेंटचाच रोड छानपैकी चालू होता. एकदम मक्खन जैसे गाडी चल रही थी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा पुण्यावरून येणारा जो घाट आहे वरंधा घाट हा चढलेला आहे आणि आता आपण छानपैकी घाटाच्या एकदम वरती पोहोचलेलो आहे आणि आता लवकरच स्वप्नील हॉटेल म्हणजेच पवार ढाबा आपण ज्याला म्हणतो ते जे 3 लाईनीत हॉटेल्स आहेत तिथं आपण आता पोहोचणार आहोत आणि तिथं मस्तपैकी नाश्ता करणार आहोत. आणि आरूसाठी चॉकलेट कॉफी चॉकलेट पाहिजे त्याला. आरू काय पाहिजे तुला? काय पाहिजे आरू? कॉफी चॉकलेट ना? कॉफी चॉकलेट आरूसाठी आपण घेणार आहोत. आणि रस्त्याची मी अपडेट तुम्हाला दिली. तुम्ही या रोडने आत्ता मित्रांनो बाईक असेल ना तर एकदम बिंदास्तपणे येऊ शकता, पण 4 व्हीलर असेल तर थोडा रात्रीच्या वेळेला मात्र विचार करून या, पण दिवसा मात्र येऊ शकता. इतका काही अतिशय फ्रस्ट्रेट मी झालो नाही. मला खूप मजा आली या रोडनी चालवायला गाडी. थोडा मध्ये मध्ये थोडंसं काम चालू आहे, पण ते मला असं वाटतंय की या गणपतीपर्यंत जे कोकणात जाणारे आहेत उत्सव करण्यासाठी गणपतीचा, तर त्यांच्यासाठी तर हा रोड पूर्णपणे चांगला झालेला असेल. आय होप सो, मला असं वाटतं. बघूयात पुढे, पण आहे व्यवस्थित आहे रोड, काही घाबरण्याचं काही नाही. कारण फक्त रात्रीच्या वेळेला थोडा विचार करा. आत्ता सध्या तरी अजून तो रोड मधले कामं चालू आहे. दिवसा तुम्ही बिंदास येऊ शकता. येस, आता पवार ढाबा येईल पटकन थोड्या वेळातच, एक 5 मिनिटात पवार ढाबा येईल आणि तिथं आपण थोडीशी विश्रांती घेणार आहोत. मित्रांनो, इथं पवार ढाब्यावरती बसलो आहे आत्ता आणि आता चपाती ही आणली होती. हो, थांब जरा. आणि आता वडापाव आणि भजी खाणार आहोत. काय पाहिजे? काय हे? तू हे पुण्यात पण खातोस ना? वाजू नको शट्टी. पुण्यात पण खातोस ना हे? पुण्यात पण खातोस ना? हाय कर आरू, हाय कर. काय वडापाव? वडापाव कसा आहे? आवडला? दादू, तुला कसा वाटला? गुड बॉय.
दादू. तर मित्रांनो ॲक्च्युली हा रोड वरचा जो पार्ट आहे हा झालेला नव्हता, पण आता बघा तुम्ही हा पूर्णपणे झालेला आहे रोड. आणि हा समोर कावळा किल्ला जो आहे तिथला जो परिसर आणि वाघजाई मंदिर हा काही दिवस मध्ये थोडासा बंद होता, कारण याच रोडचं काम चालू होतं म्हणून हा थोडा वेळ बंद ठेवला होता. इथं तुम्हाला समोर दिसत असेल दगडी वगैरे टाकलेले आहेत. तर थोड्या दिवसांसाठी हा बंद ठेवण्यात आला होता, कारण या रोडचं काम चालू होतं. पण आता हा रोड पूर्णपणे त्यांनी पूर्ण केला आणि कावळ्या किल्लापासून ते पवार ढाबापर्यंत एकदम चकाचक रोड आपल्याला दिसतो. म्हणजे सिमेंटिंग पूर्ण झालेलं आहे त्या रोडचं. फक्त जो कठडा जो आहे तो थोडा अजून नाही. त्यामुळं आलात कधी तर आम्ही सुद्धा आता लहान मुलं आहेत त्यामुळं आम्ही थांबलो नाही जास्त तिथं, कारण मुलं इकडं तिकडं धावतात वगैरे वगैरे. आणि तिथं आता बंधारा पण म्हणजे कठडा पण नाही आहे आणि येणारे जाणारे वाहनं सारखी चालू होती म्हणून गाडी लावायला व्यवस्थित मला जागा भेटली नाही. त्यामुळे वाघजाईचं मंदिर मी लांबूनच दर्शन घेतले आणि निघालेलो आहे. येस, तर मित्रांनो आत्ता आपण जेव्हा घाट उतरत होतो ना तेव्हा रोड अशा पद्धतीने डांबरी रोड होता आणि उतार असल्यामुळं तिथं मध्ये मध्ये मला कठड्यांचं म्हणजे सुरक्षिततेसाठी जो कठडा बांधतात तो कठडा जो बांधण्याचं काम आहे ते मात्र दिसत होतं. पण हा खालपर्यंत उतरेपर्यंत हा डांबरी रोड होता. आणि आता परत वरंद गाव जे आहे ते आता आपण गाठलेलं आहे आणि इथून पुन्हा हा सिमेंटचा रोड सुरू होत आहे. आता परत एक 10 ते 12 मिनिटात मला असं वाटतंय की आपला मुंबई गोवा हायवे लागेलच. आणि मुंबई गोवा हायवेपर्यंत हा रोड मला असं वाटतं की अशा पद्धतीने सिमेंटचा असावा. आणि मित्रांनो आपण आता फायनली तळ कोकणात पोहोचलेलो आहे. आणि आता हा समोर जो दिसतोय तुम्हाला तो मुंबई गोवा हायवे म्हणजेच आपण महाडला पोहोचलेलो आहोत. उजवीकडे गेलो तर महाड स्टँड माणगाव वगैरे तिकडे जातो आपण मुंबईकडे, आणि डावीकडे जर वळलो तर खाली कोकणाकडे म्हणजेच खेड, पोलादपूर, खेड, चिपळूण आणि संगमेश्वर वगैरे वगैरे करत करत आपण गोव्याकडे जातो. असा हा हायवे. आणि फायनली या हायवेला पोहोचण्याचा एक छान आनंद आपल्याला मिळतोय. मित्रांनो बोगदा आलेला आहे काशेडीचा. पोरांनो ओरडा. आता ओरडा. एंट्रन्स पण ना जाता ना. 3, 2, 1 छानपैकी आम्ही AC लावलाय मस्त गाडीमध्ये. आणि आता कोकणातली आपली गाणी लावलेली आहेत. सचिन बुवांची गाणी ऐकतोय बघा. तुम्ही ऐकत असाल गाणी. अरे तुझे ना देवा तुझे ना
आत्ताच आपण हा भोसते घाट चढायला सुरुवात केलेली आहे आणि आता बबलू पण तेच म्हणत होता की भोसते घाट हा पावसाळ्यात खूप छान दिसतो आणि उजव्या बाजूला जी दरी आहे, हा जो शार्प टर्न आहे हा येताना खूप शार्प वाटतो कारण येताना उतार आहे आणि जाताना थोडा चढ आहे. पण उजव्या बाजूला मस्त वाशिष्ठीचं दर्शन आणि छान निसर्गातून आणि या डोंगरातून कोरलेला हा भोसते घाट आणि खूप छान पद्धतीने अनुभव घेत आम्ही आता पुढे निघालेलो आहोत चिपळूणच्या दिशेने. तर आता आपण भोसते घाट परशुराम घाट करत उतरून इथं आता मित्रांनो भोसते घाट सोडून आता आपण बरंच पुढे आलेलो आहे. आता थोड्याच वेळावरती ना इथून पुढे गेल्यानंतर परशुराम मंदिराचं एक प्रवेशद्वार लागतं. हे बघा हा जो बाण केलेला आहे, पण इथून तुम्हाला हे टेम्पो आणि जी गाडी दिसते तिथून तुम्हाला वरती परशुराम मंदिराकडे जाता येतं. आता आपण काही जात नाहीये तिथे, येताना आपण दर्शन घेणार आहोत जेव्हा मी तळघरला जाईन तेव्हा. पण आता आपण निघून जाऊया कारण दुपार झाली, सोबत आहेत. आपल्याला जेवढं लवकरात लवकर आराम करण्यासाठी पोहोचू तेवढं चांगलं आहे. त्यामुळे आपण रोडचाच आस्वाद घेऊन राहूयात. या मंदिरात जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा तुम्हाला एक खरंच सुख काय असतं हे कळेल. किती शांतता आणि इतकं छान परिसर आहे या मंदिराचा. येऊन बघून जा. मंदिर खूप सुंदर आहे परशुरामांचं बघण्यासारखं परिसर. हॅलो नमस्कार. आत्ता आम्ही आलेलो आहे चिपळूण सोडून इथं याच्यात काय म्हणतात त्याला पिंपळीमध्ये आलेलो आहे. पण पुढं जरा एक रोड खराब आहे खडपोलीपासून. तर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे आता पुढे हा रोड नेमका आहे चालू का तो नदीतनं आपल्याला जावं लागतं नदीपात्रातनं, का आपल्याला पुन्हा आलोऱ्यात मागं जायचं आहे आणि मग तिथून मंदार कॉलेजच्या अलीकडून वळायचं आहे खडपोलीतनं आतमध्ये खडपोली गावातनं. बघायला लागेल आता, बघू. अरू नको तसं करू. गाडी चालवायची प्रॅक्टिस करतो इथं. अरू तू काय करतोय तू? आम्ही सगळेच जवळजवळ कंटाळलोय आता. नको अरू दे हलू ही. बापरे अरू हाय कर इथं, हाय कर. हे बाई इथं आहे कर इथं. मी अनुराग चागवेकर. हाय मी हाय आलो हो. मी नाव हाय. मी गाडी चालवतोय. होय. हा. अजून काय काय करतोय बोल. चॉकलेट आणतोय बाबला. चॉकलेट नाही, बिस्किट. आणि बबलू मामा म्हण. नको आरू. मित्रांनो आता लोकल्स म्हणजे इथले जे गावकरी होते त्यांना काही जणांना विचारलं की पुढे रोड चालू आहे का. इथून आम्ही पिंपळीपासून पुढे निघालो खरं तर, पण मध्ये रोडचं काम चालू आहे. म्हणजे तो पूल पडला होता आणि त्या पुलाचं बांधकाम चालू आहे आणि त्यांनी सबस्टिट्यूट म्हणून थोडासा रोड नदीच्या पात्रातून घेतला होता. पण तो नदीच्या पात्रातून रोडसुद्धा बंद आहे असं समजलं, म्हणून आम्ही आता पुढे निघालो आणि आलोऱ्यात जो रस्ता आतमध्ये वळतो मंदार कॉलेजकडे, तिथून जो खडपोलीत जाणारा जो पूल आहे त्या पुलावरून आता गाडी आम्ही घेऊन पुढे खडपोली गावातून छोट्या छोट्या रोडमधून पुढे निघणार आहोत. म्हणजे खडपोली MIDC करत मग पुढे आम्ही निघणार आहोत गाणे वगैरे करत अकल्यातून मग आमच्या कादवड या गावी. मित्रांनो गावातून हा जो रोड गेलेला आहे हा रोड इतका छोटा आहे की समोरून एखादी गाडी जरी आली 4 व्हीलर तर आजूबाजूने गॅपमधून काढणं खूप अवघड आहे. पण तेही कौशल्य आहे म्हणावं लागेल.
आणि त्यातूनही आपण मार्ग काढू शकतो. कारण आता इथं जवळच MIDC पण आहे आणि रोडचं पलीकडे जो मेन रोड आहे त्याचं काम चालू असल्यामुळे सगळे वाहनंही याच रोडनी ये जा करत आहेत. त्यामुळं तुम्ही आत्ता बघताय जशी वाहनं ये जा करतात आणि आपल्याला त्या गॅपमधून गाड्या काढाव्या लागत आहेत. बघा मित्रांनो, मी मगाचपासून तुमच्याशी बोलतोय, पण नेमकं मी कोणत्या गावी चिपळूणमध्ये कोणत्या गावी चाललोय हे तुम्हाला मगाचपासून मी सांगितलंच नव्हतं. तर मी आजोळी चाललोय. आजोळ माझं चिपळूणमधलं कादवड हे गाव आहे. म्हणजेच आत्ता आपण बहादूर शेख नाक्यावरनं आतमध्ये वळलो, त्यानंतर खेरडी वगैरे करत, पिंपळी वगैरे करत आपण पुढे गाणे आकले करून कादवड दत्तवाडी या ठिकाणी पोहोचणार आहोत. आणि खूप ऊन वाढलं आहे प्रचंड आणि त्यातून पटकन कधी आपण गावी पोहोचतोय, घरी पोहोचतोय आणि आराम करतोय असं झालेलं आहे. आणि अशी ही निसर्ग दुतर्फा झाडी छान अनुभवत छोटासा रोड आणि त्यातून आपण चाललेलो आहोत आपली नॅनो घेऊन. सेकंडवरच ठेवू आपलं सेफ. मित्रांनो, आपला बबलू गाडी चालवतोय छानपैकी. मला माहिती नव्हतं एवढा खास गाडी चालवतो तो, आणि मगाचपासून मग मी त्याला दिली असती. कॉन्फिडन्स नव्हता. आता गावाजवळ आलो, जरा आठ ठेव. गावाजवळ आलो तेव्हा कळलं की बबलू भाई गाडी चलाता है, तो अच्छी बात है. मस्त गाडी चालवतोय, तुम्ही पण बघू शकता. पार्वतीचा बाळ तू, कलेचा विधाता, विघ्न दूर तू करशी, बुद्धीचा तू दाता. पार्वतीचा बाळ तू, कलेचा विधाता, विघ्न दूर तू करशी, बुद्धीचा तू दाता. नित्य उवळीते तुझला लाडक्या गणा, हेची दान दे तर मित्रांनो, आता मस्तपैकी आपण पोहोचलेलो आहोत आणि या प्रवासाला आपण आता इथेच आराम देत आहोत आणि गावात पोहोचलोय. छानपैकी गाडी लावूयात आणि मस्त आराम करूयात छान. आणि तोपर्यंत धन्यवाद. असेच सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर